तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी टीव्ही मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. बदल्यात 10:07 खूपच उशीर झालाय. संडे म्हणलं चला निवांत, कारण थंडी बी खूप पडली. सकाळ सकाळ कोण येते एवढ्या थंडी बाबा, सर्दी वर्दी व्हायचं, परत कमवायचं 400 घालवायचा 1000 कोणी सांगितले, त्यापेक्षा निवांत या. आणि संध्याकाळी बी परत असंच होणार आहे, संध्याकाळी बी थंडी पडणार, त्यामुळं लवकरच जायचे. काय धंदा करणार काय माहिती. आज जरा इंटरेस्टिंगच होणार आहे, कारण आज रविवार आहे आणि रविवारी दुपारनंतरच ऑर्डर असतात, त्यामुळे म्हटलं निवांत या. तर बघूया पहिली ऑर्डर कधी पडती का नाही. व्हिडिओ पहिली ऑर्डर आहे लवकर कालसारखी पडावी 500 रुपयेवाली, जे की खूपच चांगलं होईल नाही का. चला फायनली मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि वाजलेत किती 1:70 म्हणजे 2 वाजत आलेले आहेत आणि 1:30 वाजता आपण आता इथं भवानी पेठमध्ये. तर म्हणलं जेवण घेऊया आणि हे साईडचं काढलंय, हे अगोदर बी काढलं होतं पण परत पाऊस झाला त्यामुळं ठेवलं होतं. मग आता 2-3 दिवस ठेवलं, बघितलं पाऊस नाही, थंडी चालू झाली त्यामुळे काढून टाकले. तर मागं टाकले, हात त्याला धुवायचं. आज रिक्षा वॉशिंग करायचं, आता वॉशिंग करायचं चाललो. म्हटलं आज धंदा थोडा कमी रविवारी असतील, आता 12-1 नंतर चालू होतच, पण ठीक आहे मला कंटाळा आला. आता मी काय करणार आहे, हे एक साईडचं ठेवायला लागेल आपल्याला. हे ह्या साईडला ठेवायचं आणि जे मोठे राईट साईडचं ते काढून धुवून घरी ठेवायचे. आणि एक साईडचं का ठेवायचं ते सांगतो, कारण आपण जेवायला बसतो त्यामुळं ह्या साईडला पाहिजे. इकडे तोंड करून बसतो आपण, का बसतो मला बी माहित नाही. ह्याच साईडला बसतो, ह्या साईडला बसली की मला कम्फर्टेबल नाही वाटत. आणि इकडची जी मांडी आहे राईट साईडची ती खाली जाते, पण इकडे बसले की डाव्या साईडची गेली तर काय वाटत नाही, पण राईट साईडची गेली तर काय वाटतं काय माहिती, नको वाटतं. पण काय माहित, मला बी नाही माहित. येडपणा म्हणा काय आहे मला बी नाही माहित, पण इकडे बसले की मला बरं वाटतं. त्यामुळे मी हे जे पडदा आहे त्यामुळे इकडे टाकणार आहे आणि रोज असंच राईट साईडला तोंड करून जेवायला बसणार. त्यामुळे हा पडदा इकडं शिफ्ट करणार आहे. आता हे शिफ्टिंग केलं भवानी पेठमध्ये. आता वॉशिंगला जायचं आपल्याला आपल्या एरियात आणि बहुत जाता जर कुठं भेटलं तर तिथं वॉशिंग करून किंवा आपल्या एरियात जाऊन करून. मग आता इथनं घरी जायला 3 वाजतील, 4 वाजेपर्यंत वॉशिंग होईल. अर्धा 1 तास थोडा हिंडायला लागेल, पाणी निथळून द्यायचं, चांगलं पुसून घ्यायचं आणि मग ग्रीसिंग करून 6-7ला गाडी लावून घरी. टाईम नंबर असतात त्यामुळं वेळ लागणार आहे. त्याचा जाऊया, हे इकडे शिफ्टिंग करूया आणि जाऊया वॉशिंगला आणि ग्रेसिंगला आणि बघूया किती वेळ लागते किती नाही. चला. आणि हे बघा जरा कसं असते, एवढं सोपं नाही वाटत. लोकांना वाटतंय काय लावले काय नाही, नकली आहे किंवा नाही का, साधं आहे पण भाऊ हाय, जे आहे ते हाय, चांगलं आहे, वाईट नाही आहे. पावसाळ्यापासून संरक्षण भेटतंय. आता हे ह्या साईडला लावून राहील, इकडच्या नटापिटा करून घेतो. नटापिटा केला चांगला असतो. मोका टाइमपास व्हायला थांब जरा, दिसते का. हे बी टाकले एका साईडला कस्टमरला धरायला, एकच होतं, दुसरं मला वाटतं तुटलं होतं म्हणून फेकून दिलं नाही. आणि एक आहे म्हणलं आणि त्या साईडला पडदा लावला त्यामुळं हे लावायला ऑप्शन नाही. मग एक आहे तर म्हणलं इथं जागा आहे तर लावून टाकू. ठेवून काय करणार, लोकांना वापरू दे ना, पैसे दिलेत नाही, ह्याला बी पैसे दिलेत आपण, त्यामुळे वापर करायचा. प्रत्येक गोष्टीला पैसे दिले ना, वापर हा केलाच पाहिजे. जरा टाईप करतो. पलीकडचा जो नट आहे तो ढिल्ला आहे, मला तो चेंज केला पाहिजे. आता उद्या नाही तर परवा मी सर्व्हिसिंग मी आजच करणार होतो ॲक्च्युअली, पण तुम्हाला माहिती आहे गरिबी खूप वाईट असते, त्यामुळं काम करावं लागतं आणि मगच सर्व्हिसिंग करावं लागतं, कारण सर्व्हिसिंगला पैसे द्यायला लागतात. त्यामुळं काम करणं गरजेचं आहे. आपल्याला कोण देत नाही ना भाऊ, कोण सपोर्ट सिस्टीम नाही आपलं, काय नाही. मी कमवून सकाळी तर संध्याकाळी खातो, एवढी गरिबी आपली. आणि आपण एवढा गरीब असून मी आपल्याला आपण येतो 9-10 वाजता. ऍक्च्युली माझ नाही हा विषय, काय माहिती का, थकलोय मी आता. पहिल्यासारखं काम होत नाही, काय माहिती, एनर्जी नाही राहिली पहिल्यासारखी. एकदम ओके झाले, फुल टाईट झाले ओके. कसं बी कस्टमर बसेल तसा घेऊ शकतो, जरा तिकडे पाहिजे तिकडे आहे ना. तर उशिरा का येतो मी, आता थंडी चालू आहे म्हणून. थंडीत उन्हाळा पावसाळ्यात त्याशी मला काय देण्याघेणं नाही खरं सांगायचं तर. मी झोमॅटोमध्ये काम केलेलं माणूस, 12 महिने पावसात भिजलेले. तुम्ही माझं 12 महिने पाऊस पडत नाही मला माहिती आहे, ते आपलं फ्लोमध्ये निघून गेला. पण बऱ्याच वेळा असं झालं की 8-8 महिने पाऊस पडलेले.
एवढा मी जेव्हा काम करायचो त्या एवढ्या 5 वर्षात, तर होऊन जातं, काय विषय नाही एवढा. मेन मुद्दा काय आहे, हे थकलोय त्यामुळे लेट होतं. आणि पहिल्यासारखं जास्त कर्जबाजारी नाही ना आता, कमी कर्जबाजारी आहे. कर्जबाजारी नाही असं नाही, वाघाचे हप्ते चालू आहेत, पण वाघाचे हप्ते जरा थोडे कमी चालेल. पहिले लय होते त्यामुळे लय पळायचं होता. त्याचाच परिणाम मला आता जाणवतोय की जास्त धावपळ केल्यामुळे आता थोडा थकवा येतोय. वय बी झालं तर काय राहिले आपलं. बसला की म्हणलं हा अँगल घेऊन बघू, मग दाखवतो मी कसं लावतो कसं नाही. इथे नटा काढायला लागतात आणि हे असं आत टाकायला लागतं. आणि एवढं सोपं नाही, हे हाताला बिताला लागलं ना वांदे होते. मोबाईल इकडे लावलाय, मी इकडे बघतोय, मागणं कोण तरी बारका पोरग घेऊन जाईल बघायला. पहिले मी इकडे शिवलं होतं, अति छानपणे केलं इथे शिवलं होतं. मग नंतर मला कळलं की बाहेर कसं आहे, त्यासाठी तो परत फाडलं मी. मला डोकं जरा लईच चालतं माहिती का. नट लावतोय, हा जो नट आहे तो थोडा ढिल्ला आहे, त्यामुळे उद्या परवा मी चेंज करणार आहे. मला माहित नाही, लक्षात राहील नाही, त्यामुळे मी व्हिडिओ मध्ये सांगतोय जेणेकरून मला कळलं पाहिजे की उद्या मला हे जे नट आहेत दोन्ही साईडचे चेंज करून घेतो मी. जाऊ दे 10-20 रुपये, लक्षात राहत नाही, चेंज करून घेतलेलं बरं. त्याला जरा टाईट करतो. ओके, तर असा लुक राहील. हे फक्त जेवणापुरतीच राहील. जेवणाच्या वेळेस फक्त खाली घ्यायचं, जेवण झालं की पहिलं जसं तसं वरती गुंडवून ठेवून टाकायचं नाही का. तर चला जाऊया वॉशिंगला. आणि घराकडे जाता चालू करूया, असं काय नाही कामच जायचं. जाता कोण भेटलं तर नशीब, पण आता घराकडे जायचं, कुठं बाहेर नाही जायचं. घराकडे जाता भेटलं पाहिजे कोणतरी, नाही म्हणलं तर 200-300 रुपये होईल, तेवढं वॉशिंग ग्रीसिंगचे पैसे निघून जाईल. चला चालेल. तर फायनली मित्रांनो घरी आले, लक्षातच नाही शेवटचा टेक घ्यायचा. बदल 5-17 वॉशिंग ग्रीसिंग झालेले. आणि करूया मग उद्या सर्व्हिसिंग. आणि पहिलं दुपारी काम करूया, थोडेफार पैसे कमूया, 1000-1 रुपये, मग सर्व्हिसिंग करू द्या. सर्व्हिसिंग वाटतंय 2-3 नंतर होईल 1000-1 रुपये. आय होप व्हावे. आता अवघड नाही तर मग संध्याकाळी करायला लागेल. 1000 रुपये केल्याशिवाय तर 1000-1200 तर लागतं. आणि निघले तर काम निघेल ह्याचं लायनरचं. 2-3दा सांगितले मला चेंज कर म्हणून, ते चेंज केलेलं नाही आपण. ते उद्या एखाद्या वेळेस ते काम निघेल लायनरचं, बघूया. निघले तर अजून पैसे लागतील, मग ह्याला त्याला भीक मागायला लागेल, जे की आपल्याला आवडत नाही पण करायचं लागेल, दुसरं ऑप्शन नाही आहे. तर बघूया उद्या काय होते काय नाही. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.